जय हरी मंडळी, जय श्रीकृष्ण, रामकृष्ण हरी. मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी. मी आज आपल्याला खूप सुंदर असं डुप्लेक्सचं घर दाखवणार आहे, जे 29 आणि 28 असं 2 माळे एकत्र करून बनवलेलं डुप्लेक्स असणार आहे. फ्लॅट खूप सुंदर आहे आणि कॉम्प्लेक्सचं नाव खूप चांगलं आहे. पिरेमल वैकुंठ नावाचं कॉम्प्लेक्स आहे. हे जे प्रोडक्ट आहे हे जर बघितलं तर मार्केटमध्ये हे म्हणजे थोडंसं हाय फंडा म्हटलं तरी चालेल. चांगल्या पद्धतीचं क्वालिटी कन्सेशनचं बनवलेलं हे डुप्लेक्स असणार आहे. साईज वाईज जर आपण विचार केला तर 1950 फूट कार्पेट असणारं हे घर असणार आहे. आणि घरामध्ये वेस्टेज म्हटलं तर कुठेच नाही आहे. चांगल्या सिस्टमॅटिकली पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे फर्निचर दिसणार आहे ते फर्निचरपैकी 1-2 आयटम असणार आहेत, पण बाकी फर्निचर नसणार आहे. म्हणजे तुम्हाला तो तसा बघितला तर मोकळा असंच मिळणार आहे. तर याचं लेआउट कसं आहे आणि हे कसा दिसतो हा डुप्लेक्स, मी हेच दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो. मला माहिती आहे की तो सगळ्यांना आवडणार आहे. ॲक्च्युली ज्यावेळेला हे डुप्लेक्स चालू होतं त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला जरी आपण आलो तर जवळजवळ आपल्याला 3 लिफ्ट असणार आहेत. आणि ज्यावेळेला आपण लिफ्टच्या बाहेर येणार त्यावेळेला तुम्ही बघा ह्याच डुप्लेक्सच्या बाहेर किती मोठं प्रशस्त तुम्हाला अशी जागा मिळते. खूप मोठी जागा असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण एंटर करतो तर हा खूप मोठा दरवाजा तुम्हाला मिळतो, जो तुम्ही राजवाड्यासारखा दरवाजा ओपन करू शकता. हे बघा दरवाजाची साईज किंवा दरवाजा, आणि हे क्वालिटी कन्सेशन बनवलेला दरवाजा आहे. क्वालिटी कन्सेशनमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या केलेल्या, तिथे पुढे काही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. इस्कॉन टेम्पलचं सगळ्यात मोठं ह्या कॉम्प्लेक्समध्ये चांगली गोष्ट आहे की इथे खूप मोठं भगवंताचं मंदिर आहे, जिथे रोज सकाळ संध्याकाळ पूजापाठ ह्या सगळ्या गोष्टी चालतात. ह्या कॉम्प्लेक्समध्ये जास्तीत जास्त राहणारे लोक आहेत ते भगवंताला मानणारा वर्ग म्हणा किंवा आपल्या हिंदू धर्माला जास्तीत जास्त पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांचं किंवा नेहमी पूजापाठ करणारे लोक तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की दिसतील. अशाच पद्धतीचा बघा हा डुप्लेक्स फ्लॅट आहे. ही जी फॅमिली आहे ह्या हा डुप्लेक्स विकून परत यांना मूव्ह करायचं आहे, त्याच्यामुळं हा विकतायत. इथं ऑलरेडी एक परिवार राहतोय, जो परिवार शिफ्ट करणार आहे. तुम्ही बघा ह्या जर डुप्लेक्सचा खालचा हा हॉल असणार आहे. हॉलची साईज जर तुम्ही बघितली तुम्हाला नक्की जाणवेल की हो, साईज खूप मोठा असा हॉल असणार आहे. विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये यांनी हे इंटेरियर डेकोरेशनचं काम केलेलं आहे. तुम्हाला इथे आल्यानंतर इंटेरियर डेकोरेशन किंवा आपण नवीन घेतो म्हणून एकदा पेंटिंगची नक्कीच याच्यात गरज आहे. ह्यांनी आत्ता जे पद्धतीने ते बनवलेलं आहे, हा जो सोफा ह्या पद्धतीने सिटिंग केलेला आहे आणि ह्या साईडला एक TV युनिटसाठी त्यांनी बनवलेला आहे. बाकी याच्यामध्ये जर तुम्ही बघू शकता किती मोठा स्पेस आहे. तुम्ही इकडनं जर तिकडे बघितलं तर खूप मोठा स्पेस तुम्हाला जाणवेल, कारण की हे बघा त्या साईडला तुमचं सिटिंग आहे आणि ह्या साईडला जर आलात तिथं डायनिंगसाठी हे डायनिंग टेबल ते देणार आहेत, सोफाही ते देतील. बाकी मात्र कोणताही आयटम आपल्याला ह्या डुप्लेक्समध्ये नक्की मिळणार नाही. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता हे सीडीचं त्यांनी जे बनवलेलं आहे त्या पद्धतीनं असं आहे. आणि ह्या साईडला एवढी जागा तुम्हाला उपलब्ध मिळते. नंतर आता हा सगळ्यात पहिला हॉल आहे. हॉलच्या नंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहात तर आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला असं, जर आपण राईट हँडला आलो तर एक खूप चांगलं सुसज्ज असं बनवलेलं किचन असणार आहे, ज्याला 2 साईडला तुम्हाला कडाप्पे लागलेले आहेत. आणि ह्या साईडला तुमचं वॉशिंग मशीनसाठी जागा आहे. आणि ह्या साईडला परत ड्राय बाल्कनीसाठी ॲक्च्युली हा स्पेस होता, पण आता तो ह्या पद्धतीनं ते युटिलाइज केलेला आहे. म्हणजे ह्या पद्धतीचं असं चांगलं हे एकच तुमचं किचन. आणि वरती जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी त्यांनी स्टोरेजसाठी पद्धतशीरपणे इकडे सगळं दिलेलं आहे. आणि किचनच्या जस्ट आपण बाहेर आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला इथे एक वॉशरूम असणार आहे. हे कॉमन वॉशरूम असणार आहे. आणि कॉमन वॉशरूमच्या नंतर इथे बेडरूम असणार आहे एक. आता हे बेडरूम मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवतो, पण आता तुम्ही लक्षात घेता ना, ते एक वॉशरूम अधिक ह्या साईडला एक बेडरूम असणार आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला खालच्या साईडला आहोत म्हणजे खाली आहोत आत्ता, तर इथं हे मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमचं बाथरूमची साईज जर बघितली तर खूप मोठी प्रशस्त अशी बाथरूमची साईज तुम्हाला नक्की ह्या डुप्लेक्समध्ये जाणार. ह्या कॉम्प्लेक्सचं ह्या घरामध्ये तुम्ही जर बघितलं तर हाईट वाईज जर तुम्हाला बघितलं तर ह्याची हाईट खूप मोठी आणि खूप उंच आहे. म्हणजे सिलिंग खाली नाही आहे, खूप उंच आहे. आता इंटेरियर डेकोरेशन करून पण फॉल सिलिंगचं काम केल्यानंतर पण तुम्हाला जाणवेल की बाबा ह्याची हाईट खूप मोठी आहे. आणि हे तुम्ही बेडरूम बघा किती मोठं आहे. ह्याच्यामध्ये सगळं वुडन फ्लोरिंग केलेलं आणि सुंदर असं बेडरूम ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे. ह्याच्यात हा बेड वगैरे ते सगळं घेऊन जाणार आहेत. आपल्याला बेड किंवा इथं असणारं हे काही मिळणार नाही. वॉलड्रॉपच्यासाठी त्यांनी 2 अलमाऱ्या तिथं सेट केलेल्या आहेत. ह्या अलमाऱ्या वगैरे पण ते घेऊन जाणार आहेत.
तुम्ही तुमचं इथं बनवायचं म्हणलं तर अलमारी ह्या साईडला बनवू शकता। आणि सगळ्यात चांगलं, तुम्ही ज्या वेळेला ह्या तुमच्या बेडरूममधनं राहणं बघणार बाहेर, तर मग आता पाऊस चाललेला आहे बाहेर, तर सुंदर असा तुम्हाला प्रचंड सुंदर व्ह्यू हा मिळतो ग्रीनरीचा, क्रिकचा, आणि असा पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीचा व्ह्यू मिळतो। आता ह्याचा जो डुप्लेक्स आहे, हा डुप्लेक्स ह्या लोकांनी घेतला होता, आता ह्यांना तो विकायचा आहे। आणि त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं तर ॲम्युनिटीज जर बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या ॲम्युनिटीज ऑलरेडी ह्या कॉम्प्लेक्समध्ये सगळं आहेच आहे। आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे आणि चांगली लोकवस्ती आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली बनवली आहे। भविष्यात येणारं ॲमेझॉनचं डेटा सेंटर जवळ असणार आहे, इस्कॉन टेम्पल जवळ आहे, मेट्रो स्टेशन पण याच्यापासून जवळ आहे। आता आपण हा खालचा पूर्ण बघितला डुप्लेक्सचा पार्ट, आता आपण वरती काय काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करू। वरती ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला अशी मस्तपैकी शिडी दिलेली आहे, ती शिडी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं बनवली आहे। आणि ज्यावेळेला आपण वरती येतो, वरती आल्यानंतर वरच्या हिशोबाने जर बघितलं तर तुम्हाला इमिडिएटली इथे एक भगवंताचं मंदिर ह्या मंडळींनी सेट केलेलं आहे। ह्या साईडला तुम्ही बघा, एवढी मोठी जागा आहे आणि इथेच त्यांनी भगवंताचं मंदिर या ठिकाणी माताजी प्रस्थापित केलेले आहेत। ह्या माताजी पण ज्यावेळेला आपण हे घर घेणार आहोत त्यावेळेला त्यांचं ते घेऊन जाणार आहेत। आपले हे जे मंदिर आहे, हे मंदिराच्या बाहेरचा वरचा जो दरवाजा आहे, हा जर आपण दरवाजा ओपन केला तर तुमच्या ह्या दरवाजापाट बाहेर बघा तुम्ही किती मोठी जागा मिळते। ही बघा, ही सगळी जागा तुम्हाला वरती आल्यानंतर वापरायला मिळते। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला इकडे प्रशस्त अशी ही तुमचीच जागा आहे, जिथे तुम्ही बाल्कनी म्हणून म्हणा किंवा गार्डन म्हणून म्हणा किंवा तुम्ही काय तुम्हाला सिटिंग करायचं, ह्या फ्लॅटमधला हा युनिक आहे की बाबा तुम्हाला ही जागा जी आहे ही आपल्याला प्रॉपरली वापरायला मिळते। आणि ज्यावेळेला आपण बाहेर बघणार त्यावेळेला तुम्हाला मात्र समोरून ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्याचा व्ह्यू तुम्हाला, एवढी मोठी जागा ही तुमच्या वरच्या रूममध्ये आहे, जिथे तुम्ही प्रॉपर सिटिंग करण्यासाठी 100% जागा आहे। अशा पद्धतीचं हे एक युनिकनेस आहे की तुम्हाला हा एवढी मोठी बाल्कनी ह्याच्यामध्ये मिळते। आणि नंतर मग ज्यावेळेला आपण ह्याच्यात वरच्या ह्याच्यात येणार आहात त्यावेळेला हे बघा, हा जो एवढी मोठा तुमचा परत इथे एवढी मोठी जागा तुम्हाला मिळते। वरती AC वगैरे सगळे लागलेले आहेत। आणि त्याच्यानंतर इथे एंट्री केल्यानंतर इथे तुम्हाला बेडरूम, ते किचनची जी जागा होती इथेच तुम्ही हे बेडरूमची जागा समजू शकता। एक तुमचं हाफ बेडरूम प्रॉपरली इथे सेट होऊ शकतं। बघा, ह्याची साईज पण जर बघितली तर प्रशस्त आणि मोठी आहे। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला खालचा बेडरूम मी दाखवू शकलो नाही, ह्याच पद्धतीचा एक खालचा वॉशरूम असणार आहे आणि बेडरूमला लागून अटॅच ह्या साईडलाच आहे। तर हा एक तुमचा बेडरूम आहे, बघा किती प्रशस्त आणि किती मोठा। ह्याचं जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे जागा, ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ही खिडकी आहे। अधिक इथे तुम्ही जर अलमारी सेट करायची म्हणजे तर मोठी अलमारी तुमची सेट इकडे होऊ शकते। आणि ह्या साईडला परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुमच्या ह्या बेडरूमला पण चांगला व्ह्यू मिळू शकतो, जो क्रिक व्ह्यू। आणि समोर तुम्ही दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं कॉम्प्लेक्स ह्या तुमच्या घरामधनं नक्कीच बघू शकता। अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे। आता त्याच्यानंतर अजून आपण जर बघितलं तर ह्या बेडरूमसाठी पलीकडनं जे कॉमन वॉशरूम आहे ते कॉमन वॉशरूमला तिकडून पण एंट्री आहे, अधिक तुम्ही ह्या बेडरूममधनं पण एंट्री, म्हणजे 2 ठिकाणी एंट्री आहे। तिकड त्या साईडला बाहेरच्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे। बाथरूमची साईज पण जर बघितली तर खूप मोठी आहे। ह्या साईडला तुमचं हे, त्याच्यानंतर आंघोळीसाठी पण तिकडे मोठी जागा आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं असणारं हे बाथरूम आहे आणि ह्या बेडरूमला ते अटॅच आहे हे बाथरूम। तर त्याच्यानंतर मग शेवटचा आणि हा आपला शेवटचा एक बेडरूम असणार आहे, जो तुम्ही बघा ह्याच्यामध्ये पण वुडन फ्लोरिंग आहे। खालचं जसं आहे तसं सेमच आहे। हे पण बेडरूम जर बघितलं तर खूप मोठं प्रशस्त। ह्यांनी ह्या अलमाऱ्या ह्या साईडला लावायच्या होत्या, पण आता त्यांना ते पेंटिंगचं काम याच्यात चाललेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते इकडेच ठेवले। पण तुमच्या ह्या तसं बघितलं तुम्ही हे सगळे ते घेऊन जाणार आहेत। आता सध्या तुम्ही बघू शकता, आता पावसाळ्याचा सीझन आहे आणि आता याच्यात कुठेच तुम्हाला लिकेज काही दिसत नाही। ह्याची साईज वाईज जर बघितलं तर तुम्हाला नक्की हे प्रशस्त आणि खूप मोठं असं जाणवतं। आणि ह्या साईडला परत जर आलो तर ह्याचा पण जर तुम्ही व्ह्यू बघितला तर आतमधलं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तुमचं ह्या सगळ्या याच्यामधनं नक्की तुम्हाला दिसतं। ह्याच बघा पाऊस आणि त्याच्यानंतर पारशिकचा डोंगर, इकडनं असं मँग्रोव ट्री, हे सगळं तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूममधनं दिसतं, वरच्या बेडरूममधनं। तर हा 1950चा जो आपण आता सगळा डुप्लेक्स बघितला, याची जी किंमत आहे ह्या मालकांनी तशी बघितली तर 5 करोड रुपयाची किंमत ठेवलेली आहे। पण ज्या वेळेला तुम्हाला हा आवडेल आणि तुम्हाला असं वाटते की आता नाही आपल्याला हा बघायचा आहे आणि आवडलेलाच आहे, मग त्यावेळेला आपण हे जे मालक आहेत इथले त्यांच्याशी चर्चा करून याच्यामध्ये
निगोशिएशन करण्याचा आपण 100% चांगला प्रयत्न करू आणि मग त्याच्यानंतर ह्याची डील तुम्हाला प्रॉपरली सगळी नीटनेटके आपण करून देण्याचा प्रयत्न करू. माझे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आणि हा डुप्लेक्स कसा वाटतोय हे नक्की सांगा, कारण मला तुमच्या प्रतिक्रिया येणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं मी जे मेहनत करतोय ती तुमच्यापर्यंत यावी, तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्ही चांगले चांगले घरं माझ्याकडनं बघत राहावं हीच मी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरे कृष्ण, रामकृष्ण हरे.